आणि मुळात हा विमान अपघात जो आहे तो पटेलांनी आणि तटकरेंनीच घडवून आणला असावा अशा स्वरूपाचे आरोप तुमच्यावर झाले. काय तुम्ही काय टार्गेट होता? एक तर बेछूटपणाचे निराधार आरोप करणाऱ्यांचा मी कठोर शब्दामध्ये निंदा करतो. दादांचा आणि माझा सहवास गेल्या 40 वर्षाचा राहिला आणि त्यावेळेला तर मी तालुका काँग्रेस अध्यक्ष होतो. ते पहिल्यांदा लोकसभेवरती निर्वाचित झाले. त्याच्या अगोदर मध्यवर्ती बँकेची त्यांनी वाटचाल सुरू केली होती. त्यावेळेसुद्धा इतिहास मला ज्ञात आहे. विलासरावजी वगैरे थोपटेजींना वगैरे काय म्हणाले होते, काळाच्या ओघामध्ये मी त्याची उत्तर देईन. आणि त्याच्यामुळेच 99 पासूनचा माझा जो प्रवास त्यांच्यासोबतच राहिला. अनेक वेळेला पक्षांतर्गतसुद्धा मला टार्गेट करण्याची अनेक वेळेला घटना घडलेल्या आहेत. पण आज तो प्रसंग नाही की त्याच्याबद्दल त्या ठिकाणी काय बोलावं. आम्ही आमची जबाबदारी चोखपणाने, जो पक्ष दादांनी 2023मध्ये एक सामूहिक निर्णय घेतला की आपल्याला इंडियामध्ये जायचं आहे आणि इंडियामध्ये जाण्याचा निर्णय काही एका दिवसात नाही झाला. आपल्याला कल्पना आहे की 2014मध्ये स्वतंत्रपणाने निवडणुका लढण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात 25 वर्षाच्या नंतर सेना भाजपची युती तुटली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4-9 एकत्रित निवडणुका लढवत होता आणि त्याच्यानंतर आम्ही निवडणुकीचे निकाल लागले, पूर्ण निकाल हाती यायचे होते. त्याच वेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला. 16-17 तर आम्ही सत्तेमध्ये जाणारच होतो. त्याचा सर्व तपशील मी ठरवला होता. प्रदेश राष्ट्रवादीचा मी अध्यक्ष होतो 14 ते 18. त्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक घटना घडल्या होत्या. 19ला सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर युती करावी असं स्पष्ट मत दादांनी पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये मांडलं होतं. त्याला सहमतीसुद्धा काही प्रमाणामध्ये होतीच. त्याच्यातून प्रफुल्लभाई असतील, मी असतील, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करत होतो. आपल्याला कल्पना आहे की त्याला राष्ट्रपती राजवट लागली. त्याच्यानंतर मग पुन्हा तो सकाळचा शपथविधी झाला दादांचा आणि देवेंद्रजींचा. दादांचं स्पष्ट मत होतं की या राज्यात 2 पक्षाचं सरकार स्थिर राहू शकेल. केंद्रात भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए येत आहे. इथे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये गेला. केवळ स्थिर सरकार नाही, स्थिर सरकार तर लाभलं असतंच, पण महाराष्ट्राला गतिमान विकासाच्या मार्गावरती नेण्यासाठी आपल्याला ती एक उत्तम संधी होती असं दादांचं त्यावेळेला मत होतं. पण दुर्दैवाने तो निर्णय त्यावेळेला झाला नाही. 22ला सुद्धा त्या निर्णयाच्या आसपास आम्ही गेलो. ज्यावेळेला एकनाथरावांनी भूमिका घेतली त्यावेळेला सुद्धा झालं नाही. आणि 23ला ज्यावेळेला भूमिका घेतली त्यावेळेला आम्ही सगळेजण दादांच्या सोबत राहिलो. दादा म्हणाले होते की शेवटी मला एकटा निर्णय घ्यावा लागेल, पण आम्ही सर्वांनीच मिळून, ज्यामध्ये प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, दिलीप वळसे पाटील होते, हसन मुश्रीफ होते, धनंजय मुंडे होते, सुनील तटकरे होता, रामराजे नाईक निंबाळकर होते आणि सगळे आमदार पाठीशी उभे राहिले. आता त्यावेळेला सुद्धा टीकाटिप्पणी झाली, आमच्यावरती जास्ती झाली, माझ्यावरती तर सततच होत आली. आपल्याला किस्सा आठवत असेल, आपण त्यावेळेला वाहिन्यांच्या क्षेत्रामध्ये एक फीटवरती काम करणारे उत्तम होता. 2009ला माझ्या मेघदूत बंगल्यावरती दादांना उपमुख्यमंत्री करावून आमदारांची बैठक झाली, सह्या झाल्या. त्यावेळेपासूनच आमच्यावरती अशा पैसे एक आक्षेप घेण्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. मी असेल, प्रफुल्लभाई असतील, आम्ही आमची पक्ष म्हणून जी जबाबदारी करायची होती ती आम्ही नेटाने पाळली. दादा राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यावर प्रफुल्लभाईंना कार्याध्यक्ष त्यांनी नेमलं, मी प्रदेशाध्यक्ष आहे. आता ज्या वेळेला दादांच्या अकाली निधनाच्या नंतर ज्या वेळेला पोकळी निर्माण होते, जो पक्ष 2024च्या निवडणुकीमध्ये दादांच्या प्रचंड मेहनतीतून त्यांचं विलक्षण जे संवाद करण्याची हातोटी होती त्याच्यातून आम्हाला यश मिळालं. 59 पैकी 41 जागांवरती म्हणजे 72% स्ट्राईक रेटने आम्ही निवडून आलो. त्या आमदारांचा नेता निवडाचा अधिकार आमच्या पक्षाला नाही तर मग इतर कोणाला राहणार? लोकशाहीमध्ये आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती स्वतंत्रपणे निवडून आलो आणि त्याच्यामुळेच कदाचित कोणाचे काय व्यक्तिगत इंटरेस्ट असतील राजकीय, बाकी काय व्यक्तिगत म्हणत मी राजकीय, ते दुखावले गेले असेल किंवा काय, त्याच्यातून आम्हाला खलनायक ठरवण्याची भूमिका त्या ठिकाणी केली गेली असेल.